नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच छोटा व्हिडिओ बनवणार आहे बाळांनो. खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. ठीक आहे, सकाळ न्यूजपेपरने पण सगळे अपडेट्सला कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर समीक्षा जाधव होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, तिघ अपडेट्सला सकाळ न्यूजपेपरने कव्हर केलेले आहे बाळांनो. सगळ्यात पहिली जी अपडेट आहे बाळांनो, ती आहे तुमची शालेय शिक्षण मंत्री जे आपले महाराष्ट्र शासनाचे आहेत बाळांनो, दादा भुसे यांच्याकडून. ठीक आहे, आत्ताच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे बाळांनो, त्यांनी सांगितलंय की आता 10वी बोर्डाची पातळी वाढली पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थी पुढे कॉम्पिटिटिव्ह लेव्हलच्या एक्झामसाठी किंवा 11वी 12वी मध्ये सायन्स स्ट्रीम मध्ये जर जातात तर ते पुढे कॉम्पिटिटिव्ह लेव्हलच्या एक्झामसाठी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होऊ शकतात. ठीक आहे, त्यासाठी त्यांनी सांगितलं की 10वी बोर्डाची जी पातळी आहे, जी आपली डिफिकल्टी लेव्हल आहे, ती थोडीफार वाढली पाहिजे यावेळेस, जेणेकरून एक कॉम्पिटिशन पण क्रिएट होईल आणि विद्यार्थ्यांचा एक कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस पण डेव्हलप होईल. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी हा मेसेज दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन आता बूस्ट करावी त्यांची, जेणेकरून जर पेपर टफ जरी आला, डिफिकल्ट जरी आला, तर ते त्यासाठी रेडी असतील. ठीक आहे, दुसरी इंपॉर्टंट अपडेट बघूया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले बाळांनो, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमच्या बोर्डात येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. विद्यार्थी 90 ते 95 टक्केवारी का स्कोर करतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतात? नाही, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, अशी प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात बाळांनो, आणि त्यानंतर टॉप 100 क्वेश्चनची कोर्स तुमचा क्रिएट झालेला आहे. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली. दुसरी जी अपडेट, जी आपण आधी पण बघितली होती की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यावर्षी तुमचे इन्क्लूड होणार आहेत, आणि या गोष्टीला सकाळ न्यूजपेपरने परत कव्हर केलेलं आहे की यावेळी 10वीच्या बोर्डामध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन थोडे जास्त असणार आहे. ठीक आहे, स्पेशली सायन्सच्या पेपरामध्ये. ठीक आहे, सायन्स मॅथ म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतात याच्याबद्दल आपण पहिले पण बोललो होतो बाळांनो, पण आता तुम्हाला नोंद घ्यायची की ऍप्लिकेशन बेस्ड तुमचे क्वेश्चन 10वी बोर्डाच्या पेपरमध्ये येतील. ठीक आहे, मॅथ्स मध्ये येतील, सायन्स मध्ये येतील. ठीक आहे, हिस्ट्री मध्ये येतील, जॉग्राफी मध्ये येतील. ठीक आहे, म्हणजे काय रे बाळांनो, ऍप्लिकेशन बेस्ड म्हणजे क्वेश्चन कसे असतात बेसिकली. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, व्हॉट इज फोटोसिंथेसिस, हा तुमचा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. याच क्वेश्चनला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन मध्ये कसं बनवतील माहिती का? एक प्लॉट, तुमचा पॉट ठेवला आहे फ्लावरचा. ठीक आहे, प्लांटचा पॉट ठेवलेला आहे. ठीक आहे, तुमच्या घरात तिथं काही सनलाईट पोहोचत नाहीये, तो ते प्लांट 7 ते 8 दिवसात मरून जातं. ठीक आहे, तर त्यामागचं तुम्हाला रिझन एक्सप्लेन करायचं असेल तर दिस इज बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्हाला फोटोसिंथेसिसची प्रोसेस एक्सप्लेन करायची असेल, पण क्वेश्चन समजणं एक तुम्हाला चॅलेंज असणार आहे बाळांनो. तिसरी महत्वाची अपडेट जी आलेली बाळांनो बोर्डाकडून, पेपर चेकिंग सुद्धा तुमची आता टफ होणार आहे बाळांनो. मागच्या वेळीपर्यंत पेपर चेक व्हायचा, त्यानंतर मॉडरेटर कडे जायचा, त्यानंतर डायरेक्ट तुमचा रिझल्ट यायचा. यावेळेस रिझल्ट थोडासा डिले होऊ शकतो, कारण पेपर चेकिंग तुमच्या 4 स्टेप मध्ये होणार आहे. पेपर एकदा चेक होईल, त्यानंतर मॉडरेटर, त्यानंतर सिनियर मॉडरेटर, त्यानंतर एक फायनल काउंटिंग होईल, आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट डिस्प्ले होणार आहे बाळांनो. कारण मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी फॉर्म टाकला होता, आणि त्यासाठी बोर्डाचा खूप जास्त टाइम तिथं इन्व्हेस्ट झाला होता. त्या गोष्टीला अवॉइड करण्यासाठी तुमची पेपर चेकिंग सुद्धा 4 स्टेप मध्ये होणार आहे. तर ह्या तुमच्या 3 मुख्य अपडेट होत्या बाळांनो, ज्या रिसेंटली सकाळ न्यूजपेपरने कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे, नक्कीच मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. छोटासा व्हिडिओ बनवला. ठीक आहे, आणि टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. मी तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.